साऊथ गोवा डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलचे हांव स्वता गोवा डेव्हलपमेंट ट्रस्ट म्हणजे स्वतःचे ट्रस्टांतल्यान हांवें 2 अँब्युलन्स डोनेट करपाचे ठरयल्ले आसा. एडवान्स लायफ सेव्हिंग सिस्टम्स. तेजे भायर आयज एक अँब्युलन्स आमी डेप्यूट करता इन द साऊथ गोवा डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल. तेजे भायर सदानंद शेट तारावडेन म्हाका आयज सकाळी फोन करून न्हू 2 दीस पयले फोन करून सांगल्यार की आपल्याक राज्यसभा फंडांतल्यान खासदाराच्या फंडांतल्यान आपूण 2 अँब्युलन्सीस एडिशनल थंय दिता. म्हणजे एक 6 अँब्युलन्साची फ्लीट. म्हणजे आयज कितें आहा तुमकां सगळ्यांक खबर आहा, प्रॅक्टिकल सिच्युएशन खबर आहा. जो पर्यंत सेंटर ऑफ एक्सलन्सीस जायना थंय तो पर्यंत आमकां रेफरल आमचे आसतलेच. अँड रेफरल खंय गोवा मेडिकल कॉलेजान रेफरल येता. खंयचे येता ऑर्थोपेडिकाचे कॉम्प्लेक्स सर्जरीज येता, एक्सिडेंट्साचे कॉम्प्लेक्स सर्जरीज कॉम्प्लेक्स केसीस आमचे थंय ट्रान्सफर जाता. हार्टाचे सर्जरीज जे आहात ते आमचे गोवा मेडिकल कॉलेजान जाता. हांवें शब्द ऑलरेडी दिल्लो आसा. साऊथ गोवा डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल कॅनॉट बिकम ओनली अ डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल. इट हॅज टू बी अ सेकंड टर्शियरी हॉस्पिटल ऑफ द स्टेट ऑफ गोवा. And we are going to declare it as a tertiary hospital. It can be only declared on paper, but ultimately it has to be a hospital that has got all the facilities. We cannot go on fooling the people of South Goa. Ultimately responsibility comes on me. I am the health minister of the state of Goa. Whatever I talk from my mouth or tell the media, it is my responsibility to get it done for my chief minister and get these things approved. It is necessary that this hospital cannot be declared as a South Goa district hospital. It is no longer a district hospital. It has to be a tertiary hospital for the people of South Goa. 650 सुमार लोकांची ओपीडी दिसाक जाता. म्हणजे तुम्ही विचार करा की 650 लोकांची ओपीडी जाता. म्हणजे त्या 1300 ऑन पार विथ गोवा मेडिकल कॉलेज जे मातशे कमी असतले, पण ऑनलाईन थंय ओपीडी जाता. त्या लोकांक सेवा दिवंक जाय. त्या लोकांक जर कितें करपाक जाय तर आमची जबाबदारी सरकार म्हणून जबाबदारी आहा. आमी करू शकले ना ते इलेक्शना पयलीं. दॅट विल बी ट्रिटेड एज अ फेलियर ऑफ द गव्हर्नमेंट. इट विल बी माय फेलियर ऑल्सो अँड इट विल बी द फेलियर ऑफ द गव्हर्नमेंट for not being able to deliver to the people of South Goa. आणि म्हणूनच तुमकां आश्वासन दिता हे सगळे गोष्टी मुख्यमंत्रीकडे पावयल्ले आसा. मुख्यमंत्रीकडे परत एकदा बसून चर्चा करून हाय लेवल मीटिंग करून साऊथ गोवा डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलचे आयज मूव करपाक सांगलेले आसा की इट हॅज टू बी डिक्लेअर्ड एज अ टर्शियरी हॉस्पिटल. हो जो आत्ता तुम्ही व्हिडिओ पळयला तो एका प्रेस कॉन्फरन्साचो व्हिडिओ जो गोयच्या आरोग्य मंत्र्यान 31 ऑगस्ट 2024 घेतिल्ली. आणि तातूंत तांच्यांनी क्लियरली सांगला की साऊथ गोवा डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल जाका आमी हॉस्पिसियो हॉस्पिटलूय म्हणटात ताका ते 6 अँब्युलन्सी दितले म्हणून आनी बेगीनच्या बेगीन ताका टर्शरी स्टेटस दितले म्हणून. हे प्रेस कॉन्फरन्स घेवच्या थोडेच दीस पयलीं ऑगस्ट 2024 हांवें गोंयच्या आरोग्य मंत्र्याक एक मेमोरेंडम दिल्लो जो मडगांवच्या प्रॉमिनंट सिटिजन्सांनी सायन केल्लो. इट वॉज रिगार्डिंग लॅक ऑफ फॅसिलिटीज अँड इश्यूज फेस्ड बाय सिटिजन्स एट साऊथ गोवा डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल. आज 31 ऑगस्ट आनी हांव तांकां याद करून दिवपाक सोदतां की तांच्या प्रेस कॉन्फरन्साक आज 1 वर्स कंप्लीट जालें. पूण आजूय बी साऊथ गोवा डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलाची परिस्थिती सेम आसा, कांयच चेंज जावना. इतलेंच न्ही, 7 ऑगस्ट 2025 ह्या दिसा तांच्यांनी असेंब्लीन एक रिप्लाय दिल्लो. तातूंतय क्लियर आसा की साऊथ गोवा डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलांत फक्त 2 अँब्युलन्सी आसा आनी अजुनूय बी लोकांक ट्रिटमेंटा खातीर ते GMCन रिफर करतात बिकॉज ऑफ लॅक ऑफ फॅसिलिटीज. आज चवथीचो 5वो दीस आनी हांव विघ्नहर्त्या गणपती बाप्पा कडेन हात जोडून विनंती करता की गोंयचे जे आरोग्य मंत्री आसा आनी गोंयचो जो हो सरकार आसा तांकां हे साऊथ गोवा डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल ताका आमी हॉस्पिसियो हॉस्पिटलूय म्हणटात ताका टर्शरी स्टेटस दिवपाक आनी फुल्ली फंक्शनल करपाक जितलीय विघ्नां येता, जितल्योय डिफिकल्टीज येता त्यो गणपती बाप्पान पयस करच्यो आनी बेगीनच्या बेगीन येणाऱ्या फुडल्या दिसांनी आमकां हे साऊथ गोवा डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल बेगीनच्या बेगीन टर्शरी हॉस्पिटल करून दिवचें, फुल्ली फंक्शनल करून दिवच्यो आनी बऱ्यांतल्यो बऱ्यो मेडिकल फॅसिलिटीज आमकां मडगांवकारांक आनी दक्षिण गोंयच्या लोकांक मेळच्यो अशें हांव गणपती बाप्पा कडेन मागतां.